जगाचं सोडून द्या सांगावं लागलं ज्ञानोबा यांना. ओ वारकरी ऐका इकडं बघा, मला इथं बसलेल्या सगळ्यांनी उत्तर द्या आणि मला सांगा, आयुष्यातला कोणता दिवस बाबा शेवटचा असेल हे आपण सांगू शकतो का? ऐका इकडं बघा, सांगू शकत नाही. आणि त्याही पेक्षा पलीकडे सांगू का, माणसं सगळ्याचा विचार करतात हो, पण उद्धाराचा विचार करत नाही. हे कळलं का मला काय म्हणायचंय? ऐका इकडं बघा, रात्रंदिवस प्रपंचाची चिंता करणारे आपण खरंय का खोटंय? बोला पटकन. मला काय म्हणायचंय, महिला वर्ग तुमच्याकडे लग्न होत असतील ना? लग्न होतात. बरं, तुम्ही लग्नाला जाता? सगळ्याजणी जाता ना? आता मला खरं उत्तर द्या आणि मला सांगा, आपल्या घरामधलं जवळचं लग्न असेल तर आपण त्या लग्नाकरता किती दिवस आधी तयारी करतो सांगा? आई, महिना 2 महिने? बाबा तुमचं काय मत आहे? हां, घरातलं लग्न आहे, किती दिवस आधी तयारी करायची? 2 महिने अगोदर. महिनाभर आधी? ठीक आहे, चला 2 महिने अगोदर. मला काय म्हणायचंय, ओ बेलपाडाचे लोक ऐका आता इकडं बघा, सांगा मला सगळ्यांनी, जर आपल्या नातेवाईकात कुणाचं लग्न असेल तर किती दिवस आधी तयारी करतो आपण? 15 दिवस, 10-12 दिवस आधी. आणि अगदीच लांबचं लग्न असेल, एखाद्या मित्रातलं असेल, तरी असेल तर 1 दिवस आधी. खरंय का खोटंय? ऐका आता इकडं बघा, मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, लग्न किती मिनिटाचं असतं? 5 मिनिटाचं लग्न, बरोबर ना बाबा? 5 मंगलाष्टका झाल्या का लग्न पूर्ण होत असतं, हे तर मान्य करता इथं बसलेले सगळे. ऐका, अजून माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, त्या लग्नामध्ये खरंच आपली गरज असते? आपली गरज असते? हो वारकरी, लग्नामध्ये ती घस लागतात, वधू, वर आणि ब्राह्मण. मला अजून एक कळलं नाही वेणेकरी बाबा, दुसऱ्याच्या लग्नामध्ये या काय एवढ्या नटून तटून जातात? काय मॅटर काय असेल नेमकं? स्वतःच्या लग्नामध्ये नटलो ते काय पुरलं नाही का आपल्याला? पण लग्न दुसऱ्याचं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण एवढा वेळ मेकअपसाठी खर्च करतो. बरं करा, मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही, पण आता मला विचारायचं आहे, ऐका, जिथं 5 मिनिटं जायचंय, 5 मिनिटाच्या लग्नाकरता तुम्ही 2 दिवस आधी, 15 दिवस आधी, महिनाभर आधी तयारी करता. किती? 5 मिनिटाच्या लग्नासाठी तुम्ही इतकी तयारी करता. इकडं बघा, 5 मिनिटासाठी एवढी तयारी, जिथं कायमस्वरूपी जायचंय तिथं किती दिवस आधी तयारी करावी लागेल? मला तर वाटतं बाबा आत्तापासूनच बॅगा भरायची तयारी केली पाहिजे. विठाला ऐका, मी का बोलले त्याचं कारण एकच आहे का बाबा, तुकोबरायांची ही आसक्ती आहे. तुकोबराया येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारायचे, काय तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, भाकावी करुणा. या आधी तयारी, पण तयारी आता पुढे. तुकोबरायांचा एकच अट्टहास, वळकुट्या बांधायची वेळ आली का तुकोबराया म्हणायचे, हे देवा, अरे माझी वळकुटी तयार आहे, फक्त एक कर. काय? तुका म्हणे मजा आठवा, तुका म्हणे मजा आठवा, तुका म्हणे मजा आठवा, तुका म्हणे मजा
उद्या कार्तिकी एकादशी ना. उद्या हा ऐका आता इकडं बघा. ही कार्तिकी एकादशी आहे ना बाबा. ही एकादशी जवळ आली ना का ज्ञानोबारायांची आसक्ती आहे. ज्ञानोबाराया सांगायचे देवाला, म्हणायचे ए देवा पडिले दुरदेशी मजा नाठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ते निवासी दिनुतैशी वसनी झाली ग माये अवस्था लावून गेला अजून का नाही. ऐका इकडं बघा. आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे. मी अजून सांगू तुम्हाला ओ वारकरी ऐका. पंढरपूरच्या दिशेनं पावलं निघाली का मग मात्र संतांची आसक्ती एकच. कोणती? काही आता देखेन माझा माय बाप माझा माय बाप गटिका बोटे दिवस लेखी करुणिया माप. ही आसक्ती अंतःकरणामध्ये यायला पाहिजे. मी सांगू का तुम्हाला? ऐका इकडं बघा. कुणा कुणाला वाटतं का देव आपल्या घरी आला पाहिजे? बोटवर करा. देव आपल्या घरी आला पाहिजे. कुणा कुणाला वाटतं? बोटवर करा. सगळ्यांना वाटतं. सगळ्यांना वाटतं देव आपल्या घरी आला पाहिजे. नक्की नक्की बर. कुणा कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी गेलं पाहिजे? आता बोटवर करा. चालेल, आम्हाला चालेल. जायचं चालेल, जायचं. चला ऐका. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु नतुसिंग बाबा राजपूत हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. मी सांगेल तुम्हाला. वारकरी संप्रदायामध्ये बाबा शेवटचा काळ बाबांचा जवळ आला आणि शेवटचा काळ जवळ आल्यानंतर लोक त्यांना भेटायला जायचे. काही विद्यार्थी भेटायला यायचे आणि बाबांना विचारायचे बाबा कोणती आसक्ती आहे का? बाबा कोणती इच्छा आहे का? बाबांचं एकच वाक्य होतं. काय माहितीये? हो वारकरी घेऊन जा सगळ्यांनी ऐका. बाबा म्हणायचे मी माझी वळकुटी कधीच बांधून ठेवली आहे. मी फक्त वाट पाहतोय का देव मला कधी नेण्याकरता येईल. एक सांगू तुम्हाला ऐका. आयुष्यामध्ये बाबा या ठिकाणी आपलं आयुष्य संपून जातं तरी जीवनामधलं काम शिल्लक राहतं. याला सामान्य जीव असं म्हणतात. पण आयुष्य शिल्लक राहून सुद्धा ज्याच्या जीवनामधलं काम संपतं त्याला संत असं म्हणतात. त्याला संत असं म्हणतात. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. रिकामे बस. देवा आता कोणती आसक्ती नाही, कोणती आता इच्छा नाही. पण ओ वारकरी आता इकडं बघा. सांगते तुम्हाला. आपल्याला इच्छा होत नाही त्याच्या मागचं कारण एकच आहे. सांगते तुम्हाला. पहा जुन्या काळामधला दृष्टांत आहे. 3 मित्र व्यापार करण्याकरता गावाच्या बाहेर जायचं असं त्यांनी ठरवलं. ते म्हटले चला गावामध्ये आपलं काही भागत नाही. गावामध्ये इकडे येऊन आपल्याला काही बाबा या ठिकाणी योग्य असा लाभ प्राप्त होणार नाही. तिघांनी सुद्धा असं ठरवलं काय आपण लांब कुठेतरी गावाच्या बाहेर जायचं आणि एखाद्या शहराच्या ठिकाणी जाऊन आपण व्यापार करायचा. आता गाव सोडून इकडे आलेली किती किती जण आहेत जरा बोटवर करा. गाव सोडून इकडं आलेली किती जण आहेत? म्हणजे ऐका ऐका इकडं बघा. पहा मला काय म्हणायचंय. तिघांनी सुद्धा विचार केला की चला शहराकडे जाऊया आणि आपलं आपण पोट भरूया. तिघांनी विचार केल्यानंतर मात्र तिघांच्या लक्षात आलं की बाहेर जायचं धंदा करायचा म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी भांडवल लागेल. आता ऐका. त्या काळामध्ये तिघांनी जयेंद्रदादा 5-5 हजार रुपये काढले. किती किती? 5-5 हजार रुपये काढले. ऐका. आणि 5-5 हजार रुपये तिघ जण घेऊन व्यापार करण्याकरता शहराच्या दिशेनं निघाले. आता ऐका. त्या वेळेला बाबा वाहनांची सुविधा नाही. पायी प्रवास करून शहरापर्यंत जायचं होतं. मग आता जाणार तरी कसं? तिघं म्हणले एक काम करू चला जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत चालायचं. एकदा आपल्याला बाबा दम लागला चालायचा आपण दमलो का मग मात्र कुठेतरी आडोशाला आपण आराम करायचा. दुसऱ्या दिवशी परत चालायचं. आता हे करत असताना ऐका रात्रीचे 10 वाजले. किती वाजले? चालता चालता किती वाजले? 10 वाजले. जंगलामधून जायचं होतं आणि घोर अरण्यामधून जात असताना तिघांना सुद्धा भीती वाटली. तिघा जणांनी विचार केला अरे आता इथून पुढे जायचं म्हणजे थोडी भीती आहे का? कारण जर एखादा लुटारू आला जर कोणी आलं तर आपला माल
जप्त होण्याची शक्यता आहे. मग काय केलं पाहिजे? ऐका इकडं बघा. तिघ जण म्हटले एक काम करू, आपण कुठंतरी विश्रांती करू. हो वारकरी बाबा ऐका, त्याच्या बदली दोघं जी होती ना, ती दोघं म्हटली एक काम करूया, आपण रस्त्यावरती जर थांबलो तर मग कुणाला तरी दिसणार, बरोबर ना? आपण एक काम करू, आपण त्या शेतामध्ये तिथं ते झाड दिसतंय ना, त्या झाडाच्या तिथं जाऊन आपण सगळी जण एकत्र विश्रांती घेऊ. पण आता ऐका, सगळ्या जणांनी परमिशन दिली तर मग तो माणूस कसा? ऐका इकडं बघा, सगळी जण बाबा परमिशन अशा वेळेला देत नाही. दोघं जण म्हटली तुम्ही म्हणता महाराज ते बरोबर आहे, आपण त्या झाडाखाली जाऊन विश्रांती केली पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक होता, तो थोडा आडगा होता. आडगा कळतो? आडगा आडगा हो वारकरी, आडगा कळतो ना? असे बरेच आडगे सप्त्यात सुद्धा असतात. हा ऐका इकडं बघा, एक हाती काम असलं तर बरं असतं दादा, नाही तर असे काही आडगे असतात. हा एवढं पाकिट कशाला? हा त्या महाराजांना कशाला? या आडगी ऐका इकडं बघा, सांगेल मी तुम्हाला. एक आडगा होता, तो म्हणला तुम्हाला काय माहिती रे? हा तुम्ही कधी सप्तेचा ऐका ऐका ऐका, तुम्हाला काय माहिती म्हटले? दोघांनी म्हटले दादा तुम्हाला काय माहिती ते पहिलं आम्हाला सांगा. ते म्हटले हे बघा मी गाथा वाचली. कोण म्हटलं? बोला की. ते आडगं म्हटलं. काय म्हटलं? मी गाथा वाचली आणि महाराजांचं प्रमाण माझ्या लक्षात आहे, नका जाऊ आडराना. हा म्हणले तिथं आडरानामध्ये जायचं नाही, महाराजांनी सांगितलंय. हा असं सांगितलंय म्हटल्यानंतर दोघं म्हटले अरे बाळा कुठली प्रमाण कुठं लावून चालतं का? नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? हां लोक नको ती प्रमाण नको तिथं लावत असतात. महाराजांच्या पाकिटाचा मुद्दा आला का लोकांचं एक प्रमाण चांगलं पाटे देती घेती काय पाठांतर म्हणावं लागेल याला. अरे वा 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 ऐका इकडं बघा, सांगते तुम्हाला. मला काय म्हणायचंय बाबा ऐका, असे काही काही लोक आहेत ना, ही कुठेतरी विद्यापीठात पाहिजे शब्दांचे अर्थ लावायला. पहा इकडं बघा, त्यानं नको ते प्रमाण जॉईन केलं, दोघांना पटलं नाही. ते म्हटले बाळा आई 10 वाजलेले आहेत आणि रस्त्यावरती झोपणं अजिबात चांगलं नाही, आम्ही दोघं तिकडं झोपतो, तुला जिथं झोपायचं तिथं तू झोप. आता ऐका, दोघांनी आपापले पैसे घेतले, झाडाखाली जाऊन विश्रांती केली. पण एक जो आडगा होता ना, हा जयेंद्र दादा तो असं रस्त्यावरती आडवा झोपला. पुढं पुढं रस्त्यावरती आडवा झोपला आणि रस्त्यावरती आडवा झोपल्यानंतर ऐका इकडं बघा, बरोबर रात्रीच्या 12 वाजता 6 चोर त्या वाटेनं निघाले. आता ऐका, गावाकडच्या दिशेनं ते 6 चोर येणार, त्याच्यामध्ये त्यांना हा आडवा दिसला. आता आडवा दिसल्याच्या नंतर 6 जण तिथं गेली आणि त्या आडव्या असलेल्या गृहस्थाला पाहिलं. त्यातला एक जण बाबा जरा हुशार होता, तो तिथं गेला, त्यानं असं आलटून पालटून पाहिलं आणि नंतर मात्र त्याला दुसऱ्याने आवाज दिला, अरे चल म्हणले, रस्त्यात पडलाय तो. हे कळलं का? अरे कोणतरी पेताड असल, हा चल म्हणले आपल्याला गावाकडे जायचंय. एवढा शब्द त्यानं ऐकला, त्याचा इतका इगो हार्ड झाला का आता आधीच तो आडगा होता ना, असा राग आला त्याला. हा तो म्हणलं काय म्हणले? पेताड असल? हो बघा म्हणले माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. आता मात्र त्याच्या शेजारचा एक जण होता, तो म्हणला अरे हे माळकरी, याच्याकडे काय असणार आहे, चला पुढं. तो म्हणला काय म्हणले काय असणार आहे? कोण म्हणलं तुम्हाला माळकरी मोकळे असतात? बघा माझ्याकडं किती आहे? 5000 आहे. आता त्यातला एक चौथा होता, तो म्हणला अरे काय या माळकऱ्यांच्या लबाडे ऐकत बसायचं, अरे माळकरी 5000 आणि ते पण अर्ध्या रस्त्यामध्ये, एवढ्या अंधारामध्ये. असा कोणी एकटा त्याला सोडल का? तो म्हणला कोण म्हणता एकटा आहे? अजून 2 आहे आणि तिथं झाडाखाली आहेत. चोर म्हटले आता काय पुढे जायची गरज? ऐका इकडं बघा, असलं तिघांना बाबा बेदम मारलं, तिघांचा मुद्देमाल जप्त केला. आता माझा दृष्टांत संपला. ऐका इकडं बघा, 3 चोर व्यापार करण्याकरता पुढे निघाले. एक तो म्हणजे आपला जीवात्मा, एक दुसरा गोष्ट म्हणजे तो आपला देह आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे आपली बुद्धी. तिघही जण व्यापार करण्याकरता या नगरामध्ये आले. तिघांनी सुद्धा विचार केला चला इथं येऊन काहीतरी व्यापार करूया. 5-5 हजार रुपये प्रत्येकानं काढलेले होते. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, ही सगळी बाबा ही पंचकर्म घेऊन सगळी जण निघाले होते व्यापार करायच्या हेतून. पण मध्ये एक घोर अरण्य लागलं ज्याचं नाव आहे संसार, जो रात्रंदिवस आपण सगळे करतोय. आतमध्ये बाबा आता इथं 6 चोर आपल्याला भेटले, त्याचं नाव आहे ओले मृतिकेचे मंदिर. आत 6 जण उंदीर, गुंफा करता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. 6 चोर वाटेमध्ये भेटले, काम क्रोध दंभ मत्सर मोह आणि अहंकार. आणि या 6 चोरांनी
हा सगळा मुद्देमाल जप्त केला आणि त्याचा परिणाम संतांना आपल्याला सांगावं लागलं. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, हे असं हळू नाही म्हणायचं, हे असं जोरात म्हणायचं. काय अल्प आयुष्य मानव, आणि नुसतं म्हणायचं नाही, समजून घ्यायचं. ज्या दिवशी हे समजेल ना बाबा, त्या दिवशी बाबा आपली उनी दुनी बंद होतील. विठ्ठल विठ्ठल. ऐका इकडे बघा, आयुष्य बाबा हे थोडं आहे आणि या थोड्या आयुष्यामध्ये आपल्याला आता काहीतरी करायचं आहे ना. मग काय करायचं तुकोबराया, आम्हाला सांगा ना. तुकोबरायांनी सांगितलं बाबा रे, एक करा. काय करा? जगाचा विचार तुम्ही सोडून द्या. हाताची पाचवी बोटं सारखी नाही. आणि तुम्ही कुणाकुणाला बदलवणार आहे बाबा, सांगा मला इथं बसलेल्यांनी. आपण कुणाकुणाचं मन जपू शकतो. महिला वर्ग मला सांगा, सकाळी उठल्यापासून ऐका, नवऱ्याच्या आवडी वेगळ्या, सासूच्या आवडी वेगळ्या, पोरांच्या आवडी वेगळ्या, जावेला तर भलतीच आवड, बरोबर का चूक? हा म्हणताय सगळ्या जणी. ऐका इकडं बघा, कुणाकुणाची आवड आपण जपू शकतो. प्रामाणिकपणे उत्तर द्या. एक सांगू तुम्हाला, हाताची पाची बोटं सारखी आहेत का? हो वारकरी बाबा, नाही ना. ऐका विचार सांगते तुम्हाला, जशी हाताची पाचवी बोटं सारखी नाहीत ना, हा तशी इथं प्रत्येकाची मनं जपायची टेंडन्सी सुद्धा सारखी नाही. एक सोपं विचारते पहा, आपण आजारी पडावं अशी किती जणांची इच्छा आहे? जरा बोटं वर करा. कुणाकुणाला वाटतं आपण आजारी पडलं पाहिजे? टाळकरी. कुणालाच नाही बाबा, तुम्हाला पण नाही? नको. अरे वा, आपण आजारी पडावं असं कुणालाच वाटत नाही. नक्की नक्की अजय, 100%. आता इकडं बघा, मला सांगा, आपण आजारी पडू नये. हो बाबा, ही आपली इच्छा आहे. पण मला सांगा, ज्यानं 25 लाख रुपये खर्च करून बेलपाड्यामध्ये दवाखाना टाकलाय, डॉक्टरची इच्छा आहे. त्या डॉक्टरला काय वाटतं? किमान 10-12 तरी पेशंट आले पाहिजेत ना माझ्याकडं, त्याशिवाय त्याचा धंदा होईल का? नाही ना. ऐका, मंथ एंडला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी इच्छा नसली तरी सलाईन लावावं लागतं. मंथ एंडला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी इच्छा नसली, EMI भरायचे असतात, त्यामुळे ऍडमिट व्हा असं म्हणावं लागतं. ऐका इकडं बघा, आपण आजारी पडू नये ही आपली इच्छा, पण डॉक्टरची इच्छा आहे. काय? तुम्ही आजारी पडलं, लईच तोंड बारीक केली बाबा तुम्ही. ऐका आता इकडं बघा, इथं आपण कुणी कुणाची मनं जपू शकत नाही. काही ना काहीतरी बाबा राहणारच आहे आणि काही ना काहीतरी बाबा हे सगळं आपल्याकडनं होणारच आहे. एक वाक्य सांगते ऐका, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त गुजर गया कागज के कुछ तुकडे कमाने के लिए. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका, तो शायर पुढे जाऊन असं सांगतोय, दादा कि क्या करोगे दोस्त इतना पैसा कमा कर, ना कब्र में जेब होती है ना कफन में अलमारी, और ये वक्त के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. मरताना अकाउंट वरती 10 लाख रुपये जरी असले तरी त्याचा उपयोग आहे का? नाही ना. मग त्यापेक्षा दादा, मिळालेल्या आयुष्यामध्ये फक्त चांगलं जगायचा प्रयत्न करता आला पाहिजे. ताई, इथून मग काय केलं आम्हाला माहित नाही, पण इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र तुकोबारायांचे विचार आम्हाला घरी घेऊन जायचे. इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र महाराजांच्या विचारावरती जगायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मी सांगेल तुम्हाला, पहा, द गॉड हॅज गिव्हन सो मेनी थिंग्स टू अस. थोडं इंग्रजीतलं वाक्य बोलते, किती लोकांना कळतंय मला माहित नाही, पण मे बी बऱ्यापैकी लोकांना कळेल. ऐका, द गॉड हॅज गिव्हन so many things to us but we forgot our God. मी एक वाक्य बोलेल पहा, if you wants to change your kidney you have to pay at least 10 lakh rupees to the hospital. If you wants to change your eyes you have to pay at least 5 lakh rupees to the hospital. If you wants to change your heart you have to pay at least 20 lakh rupees to the hospital. हे कळलं ना तुम्हाला?
नाही काही कळलं तर कमीत कमी लोकांना इतकं कळलं असेल किडनी 10 लाख आई एवढं लोकांना चांगलं कळलं असेल. ऐका इकडं बघा, जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर तितके पैसे डॉक्टरनी तुम्हाला सांगितले तर बाबा आपण ते मोजण्याकरता तयार होतो की नाही. ऐका इकडं बघा, सगळ्यांनी मला उत्तर द्या आणि सांगा बाबा हे परमात्म्यानं देत असताना आपण त्याला किती पैसे मोजले हो? बोला की नाही ना. मग मला काय म्हणायचं ऐका, चला नका त्याला पैसे मोजू बाबा, पण कमीत कमी या मिळालेल्या नरदेहाचं तरी सोनं करता यावं याच्याकरता प्रयत्न करायला हरकत आहे का? एक सांगू तुम्हाला, रडणारी माणसं कोणाला आवडतात का? रडणारी माणसं तुमच्याकडं कसं आहे हो बेलपाडाचे ग्रामस्थ, रडणारी माणसं कोणाला आवडतात का? नाही. जे अशी कायम तोंड सोडून बसलेली असतात, जे कायम असे चेहऱ्यावरती उदास असतात, जे कायम अशी रडकी आणि मरकी तोंड करून बसलेली असतात, ती लोक कोणाला आवडतात का? बोला बोला बोला. बोलत नाही का? महिला वर्ग तुम्ही तरी बोला, आवडतात का? अशी माणसं कुणाला सोडा. आज कीर्तनामध्ये एक सांगते, फक्त कुणाला सांगू नका. अशी माणसं त्यांच्या घरातल्यांना सुद्धा आवडत नाही. हे कळलं का? हा, ही अशी चेहरा पाडून बसलेली, हा काही कारण नसताना बाबा जे अशी नर्वस असतात ना, ती त्यांच्या घरातल्यांना सुद्धा आवडत नाही. मग आता मला सांगा, ती जर कोणालाच आवडत नाही ती कीर्तन करायला आवडतील का? हा, कोणालाच आवडत नाही ना ती. ऐका इकडं बघा, सांगते तुम्हाला, पहा जमलं ना बाबा, माणसाला हसता आलं पाहिजे का? कारण वेळ सर्वांचीच येते. खरं आहे का खोटं आहे? तुमच्या काळामध्ये असे रस्ते होते का? नाही. तुमच्या काळामध्ये बिल्डिंगी होत्या का? नाही. पण झालं का नाही सगळं व्यवस्थित? ऐका इकडं बघा, जमलं माणसाला तर त्याला हसता आलं पाहिजे का? कारण वेळ ही सर्वांचीच येते आणि झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, नाहीतर राख सर्वांचीच होते. विठ्ठल